त्यात काय घेऊ ना परत एकदा बघू आपण तो बॅकच येतं का नक्की बॅक येणार तो त्याला बोलू लवकर त्याला बोलवायचं त्याला घेऊ एकतर चांगला घेऊ त्याला हे केलं म्हणजे
निघाला नारळ देवाला दर्याला माझा नखमा निघाला नारळ देवाला नारळ देवाला दर्याला माझा नखमा निघाला नारळ देवाला दर्याला ओळखून येतोय फुलाचा सण होतोय माझं आनंदी ओरी लव लव ते बलराम निघाली वाऱ्याच्या झोकानं योगी सुखानं माऊले माझा नखमा युद्धे झाला योगी सुखानं माऊले माझा नखमा युद्धे झाला माझा नखवा निघाला नारळ देवाला दर्याला माझा नखमा निघाला नारळ देवाला दर्याला नखवा निघाला नारळ देवाला दर्याला माझा नखवा निघाला नारळ देवाला दर्याला आवडी साऱ्यांना सणाची नळी पौर्णिमा मुर्बे गावाची भट्टी भट्टी खणाची खटूची कलेला माऊलीची दर्या राजाची एक बरकत काम धंद्याला दर्या राजाची एक बरकत काम धंद्याला माझा नखवा निघाला नारळ देवाला दर्याला माझा नखमा निघाला नारळ देवाला दर्याला नारळ देवाला दर्याला माझा नखवा निघाला नारळ देवाला दर्याला तुम्ही बघ इथून तुला बघा इथून इथे बस इथे बस पण त्याला विचार दुकानवाल्याला आता तो कुठे भाई उधर नहीं इधर बैठो ना ऊपर से भी बात में कपड़ा करेंगे कार्यक्रम में चाहिए तो नहीं होता है उस दिन दो ऊपर से कम पड़ा उधर हमारा ठीक है होने के बाद तुम लोग निकल जाते हो अब नाम ही नहीं मालूम है तुमको कैसे नाम ये बार के ये होता है बार के कोशिश नाम पूछते हैं इधर लेके आओ बैठो इधर चलेगा सुस्वागतम 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 जमलेल्या सर्व रसिक शिक्षकांची मांगेलाळी कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. आपलं मुरबे गाव समुद्र व खाडी किनाऱ्यावर वसलेले. आपल्या मुरबे गावात अनेक जातीचे लोक हे आनंदाने एकत्र राहतात. मासेमारी हा आपला मूळ व्यवसाय. आज आपल्या गावामध्ये शिक्षण घेण्यासाठी शाळा कॉलेज आहे. सुंदर अशी मंदिरं आहेत. शुद्ध नळाचं पाणी घरोघर येत. पण 1960 ते 1965 सालापर्यंत आपल्या गावात हे काहीही नव्हतं. गावात शाळा कॉलेज नसल्याने मुलांना परगावी जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं. मंदिरही खूप लहान होती. विहिरीचं दूषित पाणी पिऊन ग्रामस्थ नारू, डेंगू, मलेरिया अशा मोठमोठ्या आजारांनी त्रस्त झाले होते. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होतं. अशा अनेक मोठ्या समस्या गावावर उद्भवल्या होत्या. या आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हा दर्याचा राजा पुढे सरसावला. मच्छीमारांच्या जोरावर 70 बोटींचे तांडेल प्रमुख, भागदार,
खलासी त्यांनी त्यांच्या त्याग कष्ट व मेहनतीने नळाचं पाणी गावात आणलं, शाळा कॉलेज बांधली, मंदिरं उभारली. सर्व 70 बोटींचे तांडेल प्रमुख भागदार खलासी त्यांच्या या केलेल्या त्याग कष्ट व मेहनतीचा विसर न पडावा यासाठी सादर करीत आहोत मांगेलाळी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मुरबे. मांगेलाळी मुरबे गावाचा इतिहास. आजोबा जिंकलो. अभिनंदन पोरा, अभिनंदन. अरे पण गेल्याच आठवड्यात तुमच्या मॅचेस झाल्या ना, आता कोणती मॅच आहे? या आठवड्यात होते ते आमदार चषक, आजचे खासदार चषक, पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री चषक. मज्जाच मज्जा. आजोबा आमदार चषकामध्ये मॅच ऑफ द मॅच मिळाली, खासदार चषकामध्ये बेस्ट बॅट्समन पण घेऊन आलो, आणि आता मुख्यमंत्री चषकात तर मॅच ऑफ द सिरीज घेणार म्हणजे घेणारच. न कामावर आपल्या बापाई आज लुपिन तर उद्या आरती, सबन कंपनी म्हणे आपल्या डिझाय भरती. अहो, ऐकिलं का? नळाला पाणी ओढले. मोटर चालू करा ना. आईला का पाणी बघ. टाकी उचली ना का बंद कर. आजोबा या युवराज या. काय झालं महाराष्ट्र दर्शन? खूप सुंदर आजोबा, फार मजा आली. काय काय बघितलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये? काय अनुभव घेतला का नाही तू? संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आजोबा. तीर्थक्षेत्र पाहिली, मंदिरी पाहिली, त्या डोंगर शहरे पाहिली, गावी गेलो आणि गावी फिरलो. आम्ही नाही फिरला, पण मागचं फिरून आलो. आम्ही फिरून यायला हेच म्हटलं बघ. एवढं फिरलो आजोबा, पण आपल्या गावासारखं सुख कुठेही पाहायला नाही मिळालं. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, संपूर्ण महाराष्ट्र मंदिर पाहिली, खूप सुंदर आहे. आपल्या गावातले राम मंदिर हे देखील खूप सुंदर आहे. भव्य मोठा हॉल मध्ये एकही पिलर नाही, कितीही माणसं बसू शकता मंदिरात. मंदिरात सुंदर अशा मूर्त्याच्या मागे काचेचे नक्षर काम नेत्र दिपून जातात. असं मंदिर मी कुठेही पाहिलं नाही. आजोबा आजी, काही गावं तर अशी आहेत की त्या गावामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा नाही. मैल जाऊन पाणी आणावं लागतं. काय म्हणता? आज पण तीच परिस्थिती आहे. हो आजी, काही ठिकाणच्या शाळा कॉलेज हे सुद्धा नाहीये. बिचाऱ्या पोरांचे खूप हाल होत आहे. त्या उलट आपलं मुरबे गाव बघा ना, सुंदर अशी मंदिरे, शाळा कॉलेज, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही जावं लागत नाही. सर्व सोयी आपल्या गावातच आहे.
पोरा तू हसता ते खरा आज आपल्या गावात डबल सुटतो यार तुमचं महाराष्ट्रभर बघून आले ना त्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती आपल्या गावाही होती. गावात शाळा कॉलेज कथा होती तिच्या गावात पोरांची शिकायला जाईल गावांची मंदिरा बाहेर जागोनं आवडी बारकी होती. पाण्याचं काही हागूच नका. आम्ही जे हाल काढले ते कोणीच सांगणार नाही. एवढ्या दूर जाऊन गाडीचं पाणी आणूया, ते पाणी शोधून ते पाणी गाळूया, तेच पाणी पिण्याला वापराव्या. गाडीचं पाणी पिऊन थोडी पोरं आजारी पडव्या. ते 8वीला ना चांगलं काट उभं राहतात. गावाचे पोट मालकांनी नाही तर कवडा झाला असता आपला. काय सांगता का आजी? आपल्या गावाची पोट म्हणजे मच्छीमारांच्या जोरावर केले सर्व. हा पोरा ही आजी बोलता खरा आहे. आपल्या गावाला कुणी दुसऱ्या नाही केलो तो आपल्या मच्छीमारांनी केलो आपल्या वाडवडिलांनी केलो आपल्या गावाचा चांगल प्रमुख रागदार भलाची त्यांच्या कष्टाई मेहनतही त्या काही या गावचो विकास झाले. मला आठवता तो दिवस धर्म पक्ष सबत बाजूला सारून एकत्र येऊन सण साजरा करतात.
माझा मालक यो भेटे माझा मालक यो भेटे या दे गोरी वाटे माझा खंडोबा भेटे या दे गोरी वाटे माझा खंडोबा भेटे. एकोणीसशे 60 ते 62 सालापर्यंत आपल्या गावात शाळा कॉलेज नसल्याने शिक्षण घेण्यासाठी गावातल्या मुलांना अतोनात हाल सहन करावे लागत होते. परगावी जाऊन त्यांना शिक्षण घ्यावे लागत होते. देवा देवा शिक्षणाची काय खाला का नाही बघितलं का पांडुरंग काय विकत परिस्थिती आल्या गावात गावल्या आपल्या गावाला. काशीनाथ तुला नाही काळजी वाटत पोरांची माना न कृष्णाला रातभर ही चिंता करता येत नाही. तिथे गावात शाळेत कारव्या ना तो होडीचा प्रवास करून जायला लागतंय. नाही त्या होडीला म्हणती शिऱ्या होड्या थोडी वेळा त्या उडल्या शिक्षणाची मुलांना मुली घेऊन जायला लागतंय. जीवघेणा प्रवास थांबलं पाहिजे. चांगलं शिक्षण पोरांना घेता यायला पाहिजे. यासाठी गावांची पोरं गावानच शिकली पाहिजे. हे काहीतरी करू चला. हे काहीतरी करू शकला गावात शाळा बांधू शकला. गावात शाळाले तर पोरांना शिक्षणाची ओढ लागेल. काय पण होऊन दे गावात शाळा बांधव्या म्हणजे बांधव्या. मोठी शाळा बांधवायचं जागा पण तेवढीच लागेल ना. शाळा बांधवायची जागा पाहिजे. तुम्ही जागरती शाळा बांधा काय उपयोग सांगायचं. गावाला बोलायची तिला मुले सांगायची गावाचं स्वप्न दाखवून पांडुरंग दादा कृष्णा दादा काशीनाथ दादा त्यावर विश्वास आहे. तुम्ही जे करतील ना ते आपल्या गावाला बोलायचंच करतील. आपल्या गावाच्या पोरांच्या भविष्या प्रश्न आहे. त्यासाठी अजून काय लागतं ते सांगा. तुमच्या हातच्या देव माणसाया आधाराया मोठ्या गावाला गावात जर आली तर पोरं चांगले शिक्षण घेतील चांगले कामाला लागतील. आपल्याच गावाला नाव लौकिक करतील. एवढी आनंदाची गोष्ट आहे. चांगली शिक्षित सावरली पोराचं गावाला काय आपण तुम्ही लागणार हा तर मग जाग्या प्रश्न निघला. रेला तो मान्यता मिळवल्या. मुंबईला महापौर बाबासाहेब वर्धेकर आहेत. त्या पायी जाऊ तो काही आपल्याला मदत. शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी याकडे पण जाऊ मान्यता घेऊ. चला एकजुटीने लागू कामाला. एवढा काय झाला तरी आपल्या गावात शाळा आणव्या म्हणजे आणव्या. कृष्णा काशीनाथ उद्या जाऊ मुंबईला. हा पांडुरंग उद्या जाऊ लागू जोरदार कामाला. 1965 साली आपल्या गावात सेवाश्रम माध्यमिक शाळा बांधण्यात आली. या कामासाठी अथक प्रयत्न करणारे कैलासवासी कृष्णा चिंतू चौधरी, कैलासवासी पांडुरंग दादू तारे, कैलासवासी काशीनाथ पांडुरंग पाटील व 13 तांचूर गावकऱ्यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी विनामूल्य आपल्या जमिनी दान दिल्या. शिक्षणाचा तिढा सुटतो न सुटतो गावात मोठं संकट आहे. ते म्हणजे पिण्याच्या पाण्याची. गावात 15 ते 16 विहिरी होत्या. मात्र उन्हाळ्यात ते आटत होत्या व पाणी खराब व्हायचे. ते पाणी पिऊन गावातले लोक ही आजारी पडत होते. हो गंगाबाई पाणी आणले चालू येतो का. गंगाबाईचा पोर बरा आहे का. हा बरा आहे तो. एकटे डॉक्टरची सांगितलंय पाण्या वाचून चालायचं त्याला.
त्यावरचा डॉक्टरने सांगितलंय आणि पिऊन घालून तुने ये गंगे ये बरं झालं तू आता आली तू सांग या कावेरीला पहिला मायाच कमान होता ना हा तुझ्या खायला कमान होता तिला काय गरज होती माय कमान उडून देई रस्त्याची बाई कशी तू कवावे तो तुम्ही वाट बघितली ना काय आधी मोठी सायबीन पैकी ती आम्हाला जास्त उच्चारण नको करू हेंडाला पिलगा देऊन टाकली मला काय तू बोली काय समजले का हे बोली काय आहे तू म्हैस आहे माझी त्या रूपात कंगारू घालताय खा खा खातीच रेताय बिचारा नवरा किचन घरात दमून आला तर त्याला कामं करायला आली तर म्हैस कैची ती आता म्हैस असतंय हे कैची ती कुमारी तो पुढंच चाल मी चालले हुकट तर नवरा चालले फुकट होय मी माझ्या नवऱ्याला काही बोलला नाही काय करी तू पेंडुगिरी हो गंगाबाई तू मोठा होती तू हातची काय ते दोघांच्या मनी मला घेऊ नका ते दोघांचं पेंडुगिरी मला मला नाही सांगतोय मला फुकट उडवीत आहे चल चल घरात चल तू तुला दाखवीत आहे हा चल चल तुला घाबरले का मी रामा 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 काय बायक्या का कायात या एकमेकांचा जीव घेतील जीव पाणी भरवेतान का मारामारी करवेतान तुझी बायको माझ्या बायकोला म्हैस बोलली काय वाईट बोलली बरोबर बोलली आपली घरची खाऊन खाऊन म्हैस होत चालले मग बायको बोलली ते काय का तू घरात जाऊन कामा करते काय सांगू त्या तुला माझे हाल बोटिंग गेलो का हे वाटतंय नगर आलो का हे वाटतंय का गोठ्यात आलो नुसता हेल काढव्या घरांची कपडी पण धुवे लागतात भांडी पण धुवे लागतात ही घरांची म्हैस पण धुवे लागतंय ठके तू बायको मा बायकोला फुकेर उडून दे काय बोलली फुकेर उडून जा नाहीच केले मोठं हरग सुरमई माझ्या खावडीत तरी अंगाला नाही येईल एवढं बरोबर खावडीत तरी किरकिर जामने खाव्याला किरकिर काम करणे किरकिर 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 हे तुके चल करा तू बायको तुला तुबी माघरची माना दवी पाण्यापासून त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी गावकी मीटिंग केली. पाण्याची जे गावात हाल चालले ना ते का मला भगवान आहे एक तर बावी वाटत चालले त्यामधलं पाणी पिऊन आपले पोरा आजारी पडतात औडूच्या पाण्यासाठी रोजशी पांढर तू सांग करव्या तरी काय करवे यावर एकच उपाय आहे गावात नळाया पाणी आणलंय ही कल्पना मस्त आहे पण नळाया पाणी गावात आणायचं हे पाणी आणव्याची मान्यता लागेल एवढ्या दूरच्या पाणी आणव्याची पाईप लागतील ते खणून पाईप टाकव्याची मजुरी साधा पैसा लागेल त्याला शासन आपल्याला फक्त मान्यता देईल त्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीच मदत करणार नाही जो काय करवे हाय तो आपल्याला सबनाने एकत्र येऊन करवे आहे गावांच्या भोट्यात ना त्या भोट्याने मिळत लक्ष्मी आपली लक्ष्मी यो दर्याराजा आपला मायबाप आहे त्यान आपल्याला कवास उपाशी नाही ठेविला ना आपल्या गावात 70 पेक्षा जास्त बोटी आहेत त्या धुरात आपण घेऊन नळया पाणी आणू शकता पण तुम्ही समजता तेवढा साधा सोपा मिळलं नाही यो आपल्याला बारी पडेल अंगावर आलेल्या लाटांना शिरून खोलवर जावे तिथं बाळगणार आपण कोली नवडीचा काम बारी पडेल गावाये विकास आहे कामाला जीव गेला तरी चालेल पण गावात नलाया पाणी आणव्या म्हणजे आणव्या
पूर्वे गावच्या लोकांना साधा सुद्धा समजू नका. एकजुटीने आलं ना तर मोठी मोठी सगळं पण थरथर कापतील. एवढी ताकद आहे आमच्या गावच्या एकीन. ठरलं तर मग गावान तेवढ्या गोटी हात तेवढ्या गोटी या एका धुरल्या मावरा गावच्या विकास कामाला देऊया. गावात नलाया पाणी आणव्या प्रश्न आहे. कोणता पण खलासी तांडेल भंडारी बागदार घरा रेव्या नाही. नलाया पाणी गावात आला तर आपली पोरं आजारी पडणार नाही. दिवा लावून दे नाही तर उन्हाला 12 महिने नळाला पाणी मिळेल. पाणी आला म्हणजे गावाचा विकास झाला समज. गावान शाळा कॉलेज आल्या त्या शाळेन पोरा शिकून सावरल्या. गावाही प्रगती झाली. नळाला पाणी गावान आला तर आपल्या गावान सुखाचे दिवस आले समजूया. चला बोट उडायला लागेल. लवकर चला. हा चला चला हा चला. बोटीने आलो का भर पाणी. घर आलेलो भर पाणी. पाणी कपलाय भर पाणी. एवढं हाल काढलं की बाहेर जाऊन आता नळाया पाणी गावात आला का नळ उघडलं का भर पाणी. कपडे धुव्या घे पाणी. भांडी धुव्या घे पाणी. पैसे तुले घे पाणी. आता तुझ्या मायला घे. डोले घे आलची करा नको. चमत्कार काय कळलं तू. हा काढतोय साली ज्या आतुरतेने गावकरी वाट पाहत होते तो सोन्याचा दिवस आज उजाडला होता. मच्छीमाराच्या कष्टाने मेहनतीने गावात नळाचं पाणी आलं. ते पाणी पाहून गावामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. खरोखर तो दिवस आपल्या गावासाठी सोन्याचा दिवस होता. ओ गंगाबाई, ओ नर्मदाबाई, ओ
कावेरी बाय ओ यमुना बाय चला चला लवकर आज आपल्या गावात मुलाला पाणी येवे हा चला चला लवकर गणपती बाप्पा मंगल मूर्ती आयला 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 पाण्याला पाण्याला एकविरा माते की खरोखर आजोबा गावात सुखाचे दिवस आणणारा आणि आपल्या गावाचा काय बॅट करणारा हा आपला खरा मच्छीमारच आहे. पाचच्या गावांची लोक येई आपला गाव बघायला आम्हाला विचारवेली अरे यो गावाला काया पलट झालो काय काय अरे न कोणतो जात न कोणतो धर्म न कोणतो पण पक्ष आऊ दे ते सबन बाजूला सारून गावाला भल्यासाठी एकत्र येऊन केलेल्या या कार्याला आपल्या गावाला अस्सल कंबल मुरक्कर या नावाने संबोधू लागला. अरे छाती आहे ठोकून येवाई गर्व वाटला आपल्या गावाला. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. मोठमोठी मंदिरं बांधली खरा पण त्या देवाला कोण तयार नाही. ही आता ही परिस्थिती आहे. शाळा कॉलेजा बांधली त्यामुळे पोरं चांगल्या पदावर लागतील पण त्या शाळा कॉलेजांनी आजची परिस्थिती भगवे नाही झाले. परत गावांची पोरा बाहेरची पोरं झाला पहिल्या पिव्यासाठी पाणी नाही भेटूया त्या पाण्यासाठी मच्छीमारांनी अहोरात्र कष्ट करून गावात पिण्याया पाणी आणला ना आज त्या पाण्याची कदर नाही. तोच पाणी आज गटारात वाहून चालले नाही आजी आजोबा ज्या मच्छीमारांच्या केलेल्या मेहनतीचा कष्टाचा त्यागाचा विसर आम्ही पडू देणार नाही. आज MIDC मध्ये प्रत्येक घरातला माणूस कामावर जातो. 2 पैसे खर्च करून 2 पैसे बाळगतो. सर्वांनी विचार केला तर न जात न धर्म पक्ष बाजूला सारून एकत्र आले तर अक्कल कंबल मुरक्कर या नावाला लागलेला गंज आपण पुसून त्याला सुवर्ण अक्षराने कोरू शकतो. मुरबेकरांच्या रक्तामध्ये ती ताकद आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिलेले बोट आणि त्या बोटीची नाव देवता लक्ष्मीप्रसाद कामधेनू जयश्री नौका चंद्र रोहिणी गोमती नौका कमला प्रसाद जल नौका शुभांगी लक्ष्मी नौका जलराणी चित्रगंधा मयूर प्रसाद दमयंती नौका देवयानी जीवन ज्योती माधुरी नौका आकाशदीप किशोर नौका दर्यासागर चंद्रप्रभा नौका जयश्री प्रसाद सुवर्णा चित्रा जागृती पार्वती प्रसाद हरिदर्शन जेजुरी भूषण नौका सागर आशीर्वाद लक्ष्मी नौका मालती प्रसाद रत्नप्रभा पुष्पांजली भावना धनवंती हरिप्रसाद भवानी नौका निर्मळा प्रसाद
गुरुकृपा मत्स्य राणी जलगंगा प्रसाद दत्तकृपा यशवंती प्रसाद हेमांगी जय संतोषीमा दीपलक्ष्मी पार्वती प्रसाद पुष्प किरण द्वारकामाई दीपा मत्स्यगंधा जय दुर्गमा दीपमाला लीलावती नौका नंदिनी नौका जलपरी हरिहर प्रसाद जय सिद्धिविनायक जय जानकी समुद्र शोभा चित्रकला देवकी कृपा किशोर नौका भारत प्रसाद धर्मती नौका ममता पार्वती नौका आणि मधुरा प्रसाद. आपल्या वाडवडिलांच्या या महान कार्याला आपल्या मुलब्याच्या वतीने आम्ही त्यांना नमन करतो. धन्यवाद. आम्हाला वेळ दिल्याबद्दल, आपला महत्वाचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आता जो देखावा सादर केला मांगीलाळे गणेश पागदरे आणि सर्व त्यांचे सहकारी आजच्या या ठिकाणी जे प्रायोजक आहेत आपले मित्र जयेश गावड, आपल्या गावच्या प्रथम नागरिक अमोल सतरे, तर खूपच चांगला संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे. जसं आपण शाळा गावासाठी कोणी चालू केली, तसं पाणी गावासाठी कोणी आणलं, हे चांगला संदेश आपण या माध्यमातून दिलेला आहे. खूप खूप देश आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी या ठिकाणी मागलेत असल्यामुळे मी हवा करत नाही, खूप चांगला त्यामुळे आणि यांच्या वतीने त्यांनी आभार मानलेला आहे. मी फक्त बोलतोय त्यांची तर आपला जो कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी स्टेजवर यायचं आणि असे खाली राहा आणि जयेश गावड आपल्याला या ठिकाणी ट्रॉफी, आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी देतील. जयेश गावड आणि आपल्या गावच्या प्रथम नागरिक मोनाली सत्तरे हे आपल्या मांगेलाळेसाठी एक सन्मान चिन्ह देतील. गणेश पागदरे ही हॅलो.